मनसे आणि शिवसेना एकत्र येण्याची सुरुवात मुळात डोंबिवलीतनं आम्ही केली. पलावा पुलाचं पहिलं आंदोलन असेल तिथपासून या सुरुवात झाली, याचा अभिमान आम्हाला सर्वांना आहे. आणि आज मनसे जिल्हा शाखेच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून फडके रोड या भागामध्ये विद्युत रोषणाई करण्यात येते. अंधारावरती प्रकाशाचा विजय अशा उद्देशाने मनसेच्या माध्यमातून ही विद्युत रोषणाई केली जाते आणि याचा आनंद डोंबिवलीकर मोठ्या प्रमाणात घेतात. डोंबिवलीमध्ये सर्वत्र दिवाळी असल्यासारखं वातावरण निर्माण होतं आणि त्याच्यासाठी मी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन करेन. मला असं वाटतं की या दोन्ही पक्षामध्ये असलेले जे पदाधिकारी आहेत ते मुळात सगळे 10-12 वर्षापूर्वी एकत्रच आम्ही सगळे काम करत होतो आणि आज ही जी संधी आम्हाला मिळाली आहे आणि राजसाहेब आणि उद्धवसाहेबांच्या माध्यमातून जे महाराष्ट्राच्या राजकारणाला जी दिशा मिळाली आहे, हे मोठं महाराष्ट्राचं एक राजकीय पटलावरचं बदललेलं जे चित्र आहे ते सर्वसामान्य माणसाला बघायला मिळेल आणि मराठी माणसाच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या उद्धारासाठी हे होत आहे असं आम्हाला वाटतं. पहिली गोष्ट एक आहे की हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आलेलो नाही. तर आपल्याला मगाशी दीपेश म्हात्रेंनी सांगितलं, जिल्हाध्यक्ष शिवसेनेच्या, की आम्ही पलाव पुलापासून सुरुवात केली आणि साधारण मुंबईचं आणि तुम्हाला सगळीकडे साधारण एकत्रित दिसतात. खऱ्या अर्थाने आम्ही सर्व हाडाचे शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि त्यानिमित्ताने आम्ही वेगवेगळ्या पक्षात जरी काम करत असलो तरी पण आमचं दैवत एक असल्यामुळे आज दैवताच्या माध्यमातून दैवत आम्ही एक मानतच होतो, परंतु त्या दैवताला मानणारे एकत्र आल्यानंतर म्हणजे त्या देवालयाला खूप मोठी प्रसिद्धी मिळणार किंवा मोठ्या प्रमाणावर त्याला महत्त्व प्राप्त होणार आहे आणि अशा पद्धतीने तो महत्त्व या पूर्ण महाराष्ट्रामध्ये येणार आहे. मग तुम्ही सांगता निवडणुका हा जेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा शिवसैनिक जेव्हा रस्त्यावर उतरतोय, गल्लीबोलात उतरतोय, तेव्हा प्रचाराचा रान उठून टाकतो. हे पैसा आणि हे काही इव्हेंट हे सगळे बाजूला ठेवणार आहेत आणि शिवसैनिक जेव्हा उतरतो तेव्हा काय परिस्थिती पूर्णपणे ही डोंबिवलीकरांनी, कल्याणकरांनी आजमावलेली आहे आणि ती तुम्हाला भविष्यात बघायला मिळेल.